चंद्रपूरमध्ये पळसगाव येथे ताडोबाकडे निघालेले भरधाव जायलो वाहनाने बसला भीषण धडक दिली। ही घटना शनिवारी दिनांक 22 रोजी सकाळी 10:30 वाजता चिमूर तोडोदी मार्गावरील आडेगाव फाटा ते सारंगगड मार्गावर घडली। सुदैवाने जीवितहानी टळल्याने प्रवाशांनी सुटकेचा श्वास टाकला। भंडारा जिल्ह्यातील बारवा येथे लाखांदूर वन परिक्षेत्रातील नियत क्षेत्र दांडेगाव अंतर्गत येणारे खोलमारा जुना येथील शेतकरी ईश्वर भिवाजी डोये यांच्या शेतातील विहिरीत एक बिबट्या पडल्याची घटना 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली। गोंदियामध्ये कत्तलखान्यात घेऊन जाण्यासाठी बांधून ठेवलेले 7 जनावरांची पोलिसांनी दाढ टाकून सुटका केली। देवरी पोलीस ठाण्याअंतर्गत ग्राम मोहगाटा येथील पटाची दान परिसरातील जुडपी जंगलात शुक्रवारी दिनांक 21 रोजी सायंकाळी 7 वाजता दरम्यान ही कारवाई करण्यात आली। गडचिरोलीमध्ये आरमोली तालुक्याच्या देऊळगाव येथे 2 महिलांना ठार करणारे वाघाचे नागरिकांना अधूनमधून दर्शन होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे। यामुळे दान कापणी, बांधणी व मंडणीची कामे प्रभावित झाली आहेत। वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली। नागपूरमध्ये जलालखेडा येथे पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीच्या प्रियकराचा खून केल्याची घटना गुरुवारी देवग्राम येथे घडली होती। जलालखेडा पोलिसांनी आरोपी किशोर बालाजी सावडीकर वय 45 याला घटना उघडकीस आल्यानंतर धारणीतून 24 तासात अटक केली। वर्धामध्ये पक्षातील वरिष्ठांच्या वागण्यामुळे व पक्षप्रमुखांना पक्षातील कुरघोडे सांगून सुद्धा काहीच कार्यवाही होत नसल्यामुळे उद्धव सेनेचे उपजिल्हा प्रमुख व एसटी कामगार सेना विभागीय अध्यक्ष निहाल पांडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, अशी माहिती त्यांनी स्वतः शनिवारी दिनांक 22 नोव्हेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली। चंद्रपूरमध्ये घरकुलूप बंद करून नातेवाईकांकडे जाताना अंगणातील 4 चाकीच्या डिकीत ठेवलेले 17 लाखांचे सोने चांदीचे दागिने विदर्भ टाउनशिप देवडा येथून चोरट्याने लपास केले। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 2 दिवसात आरोपीला अटक करीत चोरीला गेलेले 17,68,000 रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले। भंडारामध्ये लाखनी तालुक्यातील शेवटच्या टोकावरील वाकल गावातील सूर्यबान साखरे यांच्या शेतात धानाच्या गंजीला आग लागल्याने मोठी हानी झाली। यात शेतकऱ्यांचे 2 एकरातील किमान 70,000 रुपये किमतीचे केसर जातीचे धान झळाले। ही घटना शनिवारी 22 नोव्हेंबर रोजी 4 वाजताच्या सुमारास घडली। गोंदिया तालुक्यातील तांडा ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियानांतर्गत शनिवारी दिनांक 22 रोजी ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यात आले। गडचिरोली येथे भरवण्यात आलेले चंद्रपूर व गडचिरोली जिल्हास्तरीय इन्स्पायर्ड अवॉर्ड प्रदर्शनात 4 मॉडेलची राज्यस्तरासाठी निवड करण्यात आली। यात धर्मराव कृषी विद्यालय अहेरी येथील विद्यार्थ्यांचा समावेश आहे। विद्यालयाने वुमेन सेफ्टी नाईट ड्युटी ही नाविन्यपूर्ण प्रतिकृती राज्यस्तरावर सादर केली होती। नागपूरमध्ये नरखेड तालुक्यातील उमठा गावात स्मार्ट मीटर लावण्याला शुक्रवारी दिनांक 21 रोजी गावकऱ्यांनी विरोध दर्शविला। ग्रामपंचायतीतर्फे कनिष्ठ अभियंता महावितरण उमठा वडविहारा यांना या संदर्भात लेखी निवेदन देऊन आक्षेप नोंदवण्यात आले। वर्धामध्ये विरुड परिसरात जंगली डुक्कर, रोही व इतर जंगली प्राण्यांनी धुमाकूळ घातला। या परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे पीक फस्त केले। यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील पळसगाव येथे ताडोबा बफर झोन वन विभागाच्या पुढाकाराने पळसगाव येथील स्थानिक बांबू हस्तकला कारागीर लीलाधर श्रीराम आत्राम यांना अत्याधुनिक मशीन वितरण करण्यात आले। भंडारामध्ये देवरी देव येथे नागरिकांनी जनावरांना बांधण्यासाठी थेट मुख्य रस्त्याच्या कडेला खुंट उभं केले। यामुळे नागरिकांच्या रहदारीला अडचण निर्माण व्हायची। परिणामी ग्रामपंचायतच्या माध्यमातून अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली। 20 व 21 नोव्हेंबर रोजी ही मोहीम सुरू होती। गोंदियामध्ये सालेकसा तालुक्यातील ग्राम नानुवा येथील शैलेंद्र मंडावी यांनी गोंड संस्कृतीचे प्रतीक कसारगड देवस्थानावर बनवलेले व्हिडिओ ब्लॉगने राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला। त्यामुळे त्यांना प्रथम क्रमांकाचे 1,50,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह या पुरस्काराने गौरवण्यात आले। गडचिरोलीमध्ये लगाम येथे केंद्र लगाम अंतर्गत पंचायत समिती मुलचेरा यांच्या वतीने 3 दिवसीय केंद्रस्तरीय शालेय बालक्रीडा व कला संमेलन कांचनपूर येथे 19 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत पार पडले। नागपूरमध्ये मोहपा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी 5 तर 20 नगरपदासाठी 63 उमेदवारांचे आव्हान कायम। विशेष म्हणजे या पालिकेत नगराध्यक्षपदासाठी 5 आणि नगरसेवक पदासाठी 63 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते। छाननीत ते सर्व उमेदवार अर्ज वैध ठरले। एवढेच नव्हे तर यातील एकाही उमेदवाराने माघार पत्करली नाही।
वर्धामध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालिका निवडणुकीत वापसी मतभेद विसरून विकासासाठी एकत्र यावे असे आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. शहरातील एका सभागृहात शुक्रवारी झालेल्या भाजपच्या विजयी संकल्प सभेत ते बोलत होते. चंद्रपूरमध्ये मूल तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामातील धान कापणी आता अंतिम टप्प्यात आहे. काहीच दिवसात धान मळणी होणार असल्याने शेतकरी आपल्या मेहनतीच्या पिकाचे मोजमाप करून विक्री नियोजनात गुंतले आहेत. तालुक्यातील बहुतांश नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती असल्याने धान हंगामात लाखो रुपयांची उलाढाल होती. या पार्श्वभूमीवर विविध व्यापाऱ्यांमध्ये धान खरेदीची चोडओढ सुरू होतेच. मात्र या स्पर्धेत अनेक ठिकाणी वजन काट्यातील हेराफेरीचे प्रकार वाढले असून शेतकऱ्यांची सर्रास लूट केली जात असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. भंडारामध्ये पालांदूर येथे सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे धान पिकासह फळबागायत शेतीचेही मोठे नुकसान झाले. वर्षभर केळीला मोठी मागणी असते, मात्र अति थंडीमुळे केळीच्या मागणीत घट झाली. परिणामी दर निम्म्यावर आले. पालांदूर व परिसरात शेतकऱ्याला 5 रुपये किलो दराने केळी विकावी लागत आहे. गोंदियामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांपर्यंत लाभ पोहोचविता येईल. परिणामी ग्रामीण नागरिकांना सुलभ रीतीने सेवा देणेही शक्य होईल, असा ठाम विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुंगनंतमी एम यांनी व्यक्त केला. गडचिरोली जिल्ह्यातील 3ही नगरपालिकांच्या निवडणुकात मित्र पक्षाची नाराजी आणि तिकीट वाटपातील गोंधळ हा प्रमुख पक्षासाठी मोठा डोकेदुखीचा विषय ठरत आहे. लोकसभा विधानसभेसाठी एकत्र लढणारे मित्र पक्ष आता थंड थोपटत स्वबळावर मैदानात उतरले आहेत. नागपूरमध्ये मोसंबीच्या भावामध्ये वाढ होईल या अपेक्षेने नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोसंबी बागा राखून ठेवल्या होत्या. मात्र भाव न वाढता उलट कमी झाले. दिवाळीपूर्वी मोसंबीचा भाव प्रति टन 20 ते 22,000 रुपये होता, पण सध्या तो 15 ते 17,000 रुपयांपर्यंत खाली आला. वर्धामध्ये चिखली नगर परिषद निवडणुकीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, निवडणुका पारदर्शी व्हाव्यात, इतर जिल्ह्यातून अवैध दारू तथा इतर कायदेभंग होईल अशा स्वरूपाच्या काही हालचाली होऊ नये याकरिता निगराणी पथके स्थापन करण्यात आली आहेत. पथकातील निवास तंबूमध्ये तोकडी व्यवस्था असतानाही नियुक्त असलेले पथक चोख बंदोबस्त करताना दिसत आहे. वर्धामध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान 2023-24 अंतर्गत विभागीय तपासणी समितीने 19 नोव्हेंबर रोजी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील देऊळगाव ग्रामपंचायतीची तपासणी केली. गडचिरोलीमध्ये कुरखेडा तालुक्यातील गोठणगाव केंद्राच्या वतीने घाटी येथे शालेय बाल क्रीडा संमेलनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जीवन नाट यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी अध्यक्षस्थानी भाजपचे तालुकाध्यक्ष तथा माजी पंचायत समितीचे सदस्य चांगदेव फाये होते. नागपूर जिल्ह्यातील केळवद येथे राहत्या घरी तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना केळवद येथील वार्ड क्रमांक 4 खेरपुरा येथे शनिवारी दिनांक 22 रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. वर्धामध्ये देवडी तालुक्यातील पाथरी येथील नारायण ऋषी जारुंडे यांना नागपूर येथे राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. बल्लारपूर चंद्रपूर महामार्गावर स्थानिक गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे सापडणाऱ्या छत, अवैध लोखंडी भंगार वाहन पार्ट्स आणि गॅस कटर सिलेंडरची चोरटी वाहतूक करणाऱ्या 5 जणांच्या टोळीला बेड्या ठोकल्या. 21 नोव्हेंबरला केलेल्या या कारवाईत पिकअप वाहनासह एकूण 7,82,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे नाईक विद्यालय साकोली येथील पंटागणावर आयोजित क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मुख्याध्यापक रामकृष्ण हारगुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.